आपल्या सगळ्यांना पंचकर्म माहिती आहे. या पंचकर्मामध्ये आपल्याला एवढंच माहिती असतं खरं तर, की अभ्यंग म्हणजे स्नेहन आणि स्वेदन म्हणजे अंगाला मालिश करायचं. खरं तर अभ्यंग हा एक पंचकर्मामधला एक प्रकार आहे, परंतु हा प्रकार हिवाळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. तो कसा? तर आयुर्वेदामध्ये अभ्यंगाबद्दल एक वचन आलेलं आहे, अभ्यंगम आचरेत नित्यम. म्हणजे जो नित्यनेमाने अभ्यंग करतो, स जरा म्हणजे म्हातारपण जातं, श्रम म्हणजे तुम्ही काम करत असाल आणि त्याच्यामुळे तुम्हाला श्रम होत असतील ते कमी होतात, आणि वातहा म्हणजे तुमच्या शरीरातला वात कमी होतो. हिवाळ्यामध्ये हेच अभ्यंग तुमच्या शरीरामधला वात कमी करतं, तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता देतं आणि मसल्सची ताकदही वाढवतं. यासाठी वेगवेगळी तेलं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. जसं महामाश तेल आहे, महानारायण तेल आहे, चंदनमला लाक्षादी तेल आहे, बला तेल आहे. अशी ही तेलं जर आपण हिवाळ्यामध्ये मालिशसाठी वापरली तर त्याचा उत्तम परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्याला म्हातारपण पण येत नाही, आपली त्वचा स्निग्ध राहते, आपल्या त्वचेमधला कोरडेपणा पण कमी होतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये जर नित्य अभ्यंग केलं तर त्याचा उत्तम फायदा आपल्या आरोग्यावर पण होताना दिसतो.